शिरगावकर साबिर शेख या मॅच मध्ये फेल राहिले, त्यामुळे हयात 11 सनीबा श्रीवर्धनला पराभव पत्करावा लागला. अतिरिक्त धावा ज्या गेल्या त्याही इथे टोचतील. शेफ ठाणगेनी जी लगातार वाईट टाकले 3-4. चला मॅच सर सुरू करा प्लीज, मॅच सुरू करा. मनसूरभाई आपल्याला अजून एक मॅच आहे, लक्षात घ्या. 5:45 झालेत. आदिल पहिलं षटक घेऊन स्ट्राईकला नासर बालदार. आदिल पहिला बॉल नासर साठी. चांगली गोलंदाजी, बॅटची कडा घेतली होती, विकेटच्या मागे चूक. फटका चांगला आहे नासरचा. 1 बाउन्स, 4 धावांसाठी चौकार. चांगली सुरुवात करून दिली नासरनी अराठीसाठी. फटका चांगला आहे, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. 6 धावा, षटकार. हा जबरदस्त झेली टिपलाय पांडलांच्या बाहेर एकाच हातात. आदिल, हा चांगली गोलंदाजी आदिलची. कमबॅक डिलिव्हरी, डॉट बॉल येईल. धावसंख्या आपण पाहाल तर 4 चेंडूच्या मागे 10 धावा, 1 चौकार, 1 षटकार आला होता. आदिल नासर यांच्यासाठी. फटका बसला, इथं झेल होऊ शकतो. क्षेत्ररक्षक आहे, झेल टिपलाय. नासर बालदार यांचा खेळ संपलाय. फलंदाज बाद. शहजादनी बॅटर. फटका चांगला आहे शहबाज यांचा. धावा मिळतील 4. चौकार शहजाद.
चांगला झेल टिपलाय झहीर. पुन्हा एकदा निराश. बाद होत आहेत शून्यावर. अव्वात पहिल्याच बॉलवर विकेट मिळवून दिलाय त्यांनी झहीर यांचा. बॅटर वाहिद. मागच्या मॅच मध्ये फटकेबाजी चांगली केली होती वाहिदनी शेवटच्या षटकात. याही वेळेस सुरुवात चांगली केली. फटका चांगला आहे. मिड विकेटला सजवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा इथे येतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळते दोन्ही बॅटर कडून. वाहिद. एक सिंगल इथं फक्त मिळेल. संघाची धावसंख्या पुढे सरकवली जाते. 17 धावा. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी अव्वात करतात शेहजादला. इथे मात्र संभ्रमात टाकले. पण चांगली बॅटिंग करतात शेहजाद. सध्या फॉर्मात आहेत. मागच्या 2 टुर्नामेंट आपण पाहिलं तर खूप चांगला खेळ त्यांच्याकडून झाला आहे बॅटिंग आणि बॉलिंगच्या माध्यमातून. आराटीसाठी पुढचा बॉल. स्लोवर वन. यार्कर पद्धतीचा होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल. धावसंख्या 18. फटका चांगला आहे वाईचा. क्षेत्ररक्षकाला बॉल मिळणार नाही. कव्हर रिझन मध्ये 1 बाउन्स चौकार पाहायला मिळते. चांगली फलंदाजी इथे शेहजादची. षटक संपते. या चौकार आणि संघाची धावसंख्या वाढली 22. विजयी संघ जसवेली संघासमोर शेवटचा मॅच खेळेल. क्वालिफायचा मॅच असेल. क्वार्टर फायनलचा मॅच. क्लीन बोल्ड. चांगली गोलंदाजी करतात कालिंजीचे खेळाडू आहे. कुणाल. पहिल्याच बॉलवर शेहजादला क्लीन बोल्ड केलं कुणालने. कुणाल. वा सुरेख गोलंदाजी. वेग भन्नाट आहे या खेळाडूकडे.
वाईट बॉल. कुणाल पुढचा चेंडू घेऊन हा सुरेख गोलंदाजी, क्षेत्ररक्षणी चांगलं केलं तो फॉलो थ्रू मध्ये. एक सिंगल फक्त इथे पाहायला मिळते. वाई देतील स्ट्राईकला. आता जबाबदारी आराटीची वाहिदवर आहे. चांगला स्ट्रोक होता वाईदचा, पण आपल्या साथी सहकार्याच्याच दोन धावा. कुणाल प्रभावित केले या छोट्या खेळाडूंनी. जबरदस्त गोलंदाजी सध्या सुरू आहे कुणालची मैदानात. वाईद सारख्या फलंदाजाला सुद्धा त्यांनी शांत ठेवण्यात त्याला यश आले. पहिल्याच बॉलवर शेजार डावरेला क्लीन बोल्ड केलं होतं, समजूही दिलं नव्हतं. जबरदस्त गोलंदाजी सध्या मैदानात. कुणाल पुढचा बॉल. वेग आहे बन्नाट, याही वेळेस शरीराचा वेध घेतलाय वाईदच्या, समजू शकलं नाही. लक्षात येत नाही, हलक्या पावलांनी रनिंग करतोय, ताकद नाहीये असं वाटतं त्याला, पण खांदा लावतोय, जोरात खांदा देतोय, त्यामुळे वेग भन्नाट मिळतोय त्याला गोलंदाजी करताना. पुढचा बॉल पुन्हा एकदा वाईदसाठी. कुणाल यावेळेस साबित केलाय आसमानी टोला वाईदच्या बॅटमधून. कुणालच्या या शेवटच्या बॉलवर षटकार आलाय महत्वाचा. धावसंख्या 32. 3 षटकानंतर 32 धावा. शेवटचं षटक हाताळण्यासाठी पाहूया न्यू बॉलर कालिंजेकडून. मग 3. मग 3 शेवटचं षटक हाताळण्यासाठी. फटका हवेत खेळलाय, झेल मात्र धरणीला दान. वाईद दुसरी धाव घेत नाहीयेत, एक सिंगल येते फक्त. मग 3 शेवटचं षटक हाताळत आहेत. 33 वर 3 बाद आहेत आराटी. फटका वाहिदचा चांगला, यावेळेस कव्हर रिजनला आणखीन एक दिमागदार स्ट्रोक. षटकार. आता हल्ला बोल केला जातोय वाहिद कडून. पुढचा बॉल. बॅटची कडा घेतली. पुढचा बॉल. बॅटची कडा घेतली, विकेटच्या मागे एक सिंगल येईल परत एकदा. स्ट्राईक आता मात्र वाहिदकडे जाईल. 8 बॉल 22 वाहिदनी केलेत या मॅचमध्ये. सध्या संघाची धावसंख्या 41. 50च्या आत जर धावा या राहिल्या तर कालिंजी संघाला सामना विजयासाठी महत्वाचा ठरेल.
वाहीचा आणखीन एक टोला षटकारासाठी. शेवटचा बॉल स्ट्रोक खराब क्षेत्ररक्षण. धावा 4 मिळतील. चौकार. वाहिद 51 झाल्यात. 52 धावांची गरज आहे. शेहजाद पहिले षटक घेऊन पहिल्या बॉल वाद खेळतायत. सुरुवात होते 52 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या बॉलवर सिंगल पाहायला मिळते औवादची. कालिंजी साडी 23 बॉल 51 गरज. फटका चांगला आहे पण एकच धाव. स्लोवर वन ऑन साइडला व्हाईट बॉलचा इशारा.
धावसंख्या 3, 52चं टार्गेट आहे. अजून 49 करावे लागतील. 22 बॉल 49. फटका चांगला आदिलच्या बॅटमधून. हा षटकार महत्वाचा असेल कालिंजेसाठी. विजयी संघ क्वार्टर फायनल क्वालिफायर मॅच खेळेल MNCC जसवलीच्या सोबत. पुढचा बॉल शेजादचा आदिलसाठी. आणखीन एक चांगला स्ट्रोक. गॅप चांगला आहे. कव्हर रिझन मध्ये चेंडू चाललाय गवताला गुदगुल्या करत. सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त फलंदाजी. अलंग द कार्पेट हा स्ट्रोक खेळला होता. ग्राउंड स्ट्रोक होता आदिलचा. 2 क्षेत्ररक्षकाचा मधला गॅप शोधून काढला होता आदिलने. चांगली दिशा दिली होती. कवडरा इथे पाहायला मिळाला. देखणा स्ट्रोक पाहायला मिळाला. क्रिकेटचं अफाट सौंदर्य झळकवणारा. 4 धावांसाठी शेजादवर हल्ला बोल आता आदिलने केलाय. मागच्या 2 बॉलमध्ये 10 धावा त्यांनी कुठल्यात. पुढचा बॉल याही वेळेस चांगला स्ट्रोक आहे. यावेळेस लाफ्टेड कवडरा आहे. 1 बाउंड चेंडू आरपार. सीमा रेषा पार. धावा मिळतील 4. आणखीन एक लगातारचा दुसरा चौकार येतोय आदिलच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या पोहोचवली 18 धावांवर. 52चा पाठलाग करताना एक चांगली सुरुवात दिली इथं आदिलनी. जबरदस्त खेळ. 4 चेंडू त्यांनी 15 धावा कुठल्यात. 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. दुसरं षटक घेऊन आता नासर बालदार. P1चं षटक संपलंय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपलंय. आता क्षेत्ररक्षण फैलावलं जाईल. सीमारेषेवर आता सीमारक्षक तैनात केले जातील जे चेंडू अडवतील आराडीसाठी. पाहत आपण पाहतोय वाहिद, दानिश, अल्तमश ऑन साइडला आपल्याला पाहायला मिळतात. झहीर चाले डीप एक्सा कव्हर मध्ये. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक. शेजाद 18 धावांचे षटक थोडंसं महागडं ठरताना आराटीला. नासर बालदार दुसरं षटक घेऊन. समोर अपवाद असेल यावेळेस. हाही फटका चांगला आहे. पुलचा फटका. वाहिदला चेंडू. चेंडू चाललाय सीमारेषा पार. पुन्हा एकदा धावा मिळतील 4. येथे आणखी एक चौकार. कालिंजेनी या स्पर्धेत प्रभावित केले. चांगल्या चांगल्या संघाला धक्का देऊन आता इथपर्यंत पोहोचलाय कालिंजे संघ. नासर पहिल्याच बॉलवर नाराजी त्यांची साफ दिसली. वाहिदला आउटफील्ड का बसल्यामुळे चकवलं त्या बॉलने. पुढचा बॉल नासर अव्वासाठी. फटका याही वेळेस चांगला आहे. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण मात्र लॉंग ऑन रिसनला. एक सिंगल येते. संघाची धावसंख्या सिंगलनी 23 धावा. स्ट्राईक आता आदिलकडे. आदिल 4 बॉल 15. 2 चौकार मागच्या षटकातील शेवटच्या 2 बॉलवर ठोकले होते आदिलनी. यावेळेस नासरचा चेंडूचा सामना करतील. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. कमबॅक करतायत नासर बालदार. 52 धावांचा पाठलाग करताना 23 धावा झाल्यात. चांगली फलंदाजी सुरुवात केली कालिंजेनी.
मॅच आता दोन्ही बाजूला आहे. दबावात आता सध्या आराटी आहे. या 3 चेंडूत जर 9-10 धाव आल्या तर मॅच कालिंजी घेऊन जाईल शेवटच्या षटकात. मॅचची कडा घेतली होती. शेहजादनी झेल सोडला विकेटच्या मागे. एक सिंगल डिक्लेअरच्या स्वरूपात. नासर वालदार नाराज आहेत. त्याला क्षेत्ररक्षक साथ देत नाही. पहिल्या बॉलवर वाहिद कडून चूक घडली. या मागच्या बॉलवर शेहजाद कडून झेल सुटलाय आणि झेल होता आदिलचा. संघाची धावसंख्या 24. पुढचा बॉल नासरचा. अव्वासाठी फटका चांगला आहे. ऑन साईडला अल्तमश येत आहेत. फंबल. 2 धावा तिथेही मिळत आहेत. 2 धावांनी धावा संख्या पुढे सरकली जाते. 26 धावा. 26 झाल्यात. अजून 26 कराव्या लागतील पुढच्या 13 चेंडू मध्ये. शेवटचा बॉल. यावेळेस कट घेतले विकेटच्या माग शेहजादनी. यावेळेस चूक केली नाही. अव्वाद मात्र बाद होत आहेत. पहिल्या 2 षटकात 26 झाल्यात. पुढच्या 2 षटकात 26 करायच्या आहेत कालिंजेला. अल्तमश नवीन गोलंदाज मराठीसाठी. लॉंग ऑन रिझनला आता नासर बालदार स्वतः येते क्षेत्ररक्षणासाठी. विकेटच्या मागं शेहजादनी चांगला झेल टिपला शेवटच्या बॉलवर. अव्वाद जो थोडासा मागे ठरत होता त्याला माघारी पाठवलं. आता या मॅचची सगळी दूर आहे ना ती कालिंजेसाठी एकाच खेळाडूवर आहे. तो स्ट्राईक रेटला आदिल. फटका फसला. इथे झेल होईल का? 2 धावा इथे. हो करा फेकी. टोटल किती? 4. 2 धावून झाल्या त्यांनी. आदिलनी खेळलाय. 2 धावा धावून झाल्यात. आणि ह्या बाईच्या किती आहेत? सर किती रन? 4. 30 धावा. अकरा बॉल 22. मॅच आता 11 बॉल 22 वर आले. अल्तमश. हा चांगली गोलंदाजी. वेगवान नाट इथे शेहजाद. लेझी क्रिकेट पाहायला मिळालं तो विकेटच्या माग. पण त्याचा भुर्दंड जास्त भोगावा लागला नाही. डॉट बॉल आलाय. इथे स्ट्राईक घेतली पाहिजे होती आदिलनी. धावही आली असती. बॅकफुटला जाऊन खेळलाय. स्ट्रोक. किती धावा येतील? चांगलं क्षेत्ररक्षण वाहिदचं. सुहेब. शुएब. एक सिंगल.
स्ट्राईक आदिलकडे येते. अल्तमश अल्तमश आदिलसाठी रिव्हर्स उलटा पुलटा स्ट्रोक. गरज नव्हती. पुन्हा एकदा मला वाटतं कट होती. नाही, डॉट बॉल होता. बॅटल आणि बॉलचा संपर्क नव्हता. 8 बॉल 21. सरळ बॅटनी धावा येतात. आता आदिलला ही दुर्बुद्धी सुचली उलट्या हाताने स्ट्रोक खेळण्याची. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. 8 बॉल 21. अल्तमश हा सुरेख गोलंदाजी अल्तमशची. हा यॉर्कर पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी. वेग भन्नाट आहे अल्तमशकडे. ह्या षटकात अवघ्या 5 धावा दिल्यात अल्तमशनी 5 बॉलला. चांगली गोलंदाजी. सात चेंडू 21. या बॉलवर मोठा फटका कालिंजेसाठी महत्वाचा ठरेल. अल्तमश हो आलाय तो मोठा फटका आदिलच्या बॅटमधून. षटकार. मॅच आता शेवटच्या षटकात आलाय. पंधरा धावांची गरज आता. 6 बॉल 15. अल्तमशच्या शेवटच्या चेंडूवरच्या दिलेल्या षटकाराने आराठी संघ अडचणीत आलाय. मॅच मध्ये कमबॅक करते ते कालिंजे संघ. सनसेट आपण पाहतोय स्क्रीनवर. जय गणेश लाईव्हच्या माध्यमातून. अमृत केळसकर कॅमेरामॅन. दानिश फटका हवेत खेळलाय शोएबनी. क्षेत्ररक्षक झेल टिपतील का? झेल टिपलाय. दानिशनी मागच्या मॅच मध्ये सुद्धा जबरदस्त षटक हाताळलं होतं. हे बॅटर मतीन. 6 बॉल 15 वरून मॅच 5 बॉल 15. आदिल नॉन स्ट्राईकलाच असतील. पाच 15. दानिश मागचा मॅच सुद्धा जिंकून दिला होता आराठी संघाला. 5 बॉल 15. मतीन स्ट्रोक चांगला आहे. नासर वाल्दारच्या वरून जायला चेंडू आरपार. सीमा रेषा पार. न्यू बॅटर मतीननी पहिल्याच बॉलवर हल्ला बोल. षटकार ठोकलाय. मॅच मागच्या मॅचची आठवण करून देणारा मॅच. पुनरावृत्ती मागच्या मॅचची. जसवेली सनीबाई जसाच मॅच झाला होता शेवटच्या चेंडू पर्यंत. हाही फटका चांगला आहे. अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक येतात वेगाने. चांगले क्षेत्ररक्षण नासर बालदारचं. फेकी खराब. तिसरी धाव. बाद होतात मतीन. 2 धावा मिळतील पण कालिंजेला. आणि स्ट्राईक मात्र येईल ती आदिलकडे.
3 चेंडू 7. 3 बॉल 7 रन, 7 धावा, 3 चेंडू. काय होईल मॅच? पुन्हा एकदा कमालीची मॅच आपण पाहतोय. मागचाही मॅच आपल्याला असाच पाहायला मिळाला होता. आदिल 26 धावांवर खेळत आहेत. वाहिदने या मॅच मध्ये 32 नॉट आउट इनिंग खेळले. 3 बॉल 7. दानिश आदिल साठी येईल का मोठा फटका? हा बॅटची कडा घेतली. गोशांकित क्षेत्रात जाईल का? डबल धाव लावण्याचा प्रयत्न केला जाईल. दानिशने एक सिंगल. कुणाल बादून माघारी येत आहेत. 2 चेंडू 6 धावांची गरज. दोन बॉल 6. आदिल साखरकर फलंदाजी चांगली केली. एक बिग हिट. कालिंजे संघ क्वार्टर फायनल मध्ये जाईल. डॉट बॉल मॅच मध्ये पुन्हा आराट येईल. दानिश फटका आई तितका चांगला नाहीये. अल्तमस चेंडूच्या खाली फंबल होत आहेत. वाई देतात वेगाने. 2 धावा आल्या तिथे. 1 चेंडू 4 धावा. पहा काय मॅच आलाय. 1 बॉल 4 रन. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. विजयी संघ MLCC जसवली संघासोबत आजच्या दिवसातील अंतिम मॅच खेळेल. क्वार्टर फायनलचा मॅच. 1 बॉल 4. जसवलीच्या कॅप्टनला सूचना असेल आपण टॉस साठी इथे येऊन राहायचं आहे. जसवलीचे कॅप्टन आता इथं खराब फेक केली. इथं अवांतर धावा गेल्या तर अडचणीतील आराठी. शेवटच्या बॉलला काय होईल का? आदिल ठोकतील षटकार. महेंद्र सिंग धोनी स्टाईल का? दानिश चाकतील चांगला चेंडू. काय होईल या बॉलवर? 1 बॉल 4. हो परफेक्ट यॉर्कर. जबरदस्त गोलंदाजी दानिशची. सामना जिंकला आराठी संघाने. वेल प्लेड आदिल. खऱ्या अर्थाने मॅच आदिलनी रंगवला. 27 धावांची खेळी आदिलची. नाबाद. चला जसवेली आराठी लगेच टॉस साठी या. सामना जरी जिंकला असेल आराठीनी तरी प्रेक्षकांची मन जिंकली ती आदिलनी. एकतर्फी लढा दिला. 10 चेंडूत 32 वाहिदनी केल्या होत्या.